हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हळूहळू विराजचे हात आलियाच्या बाथरूमच्या हुककडे सरकत होते आणि तो ते उघडू लागला. हे पाहून आलियाचा श्वास वेगाने धावू लागला. आणि तिला समजत होतं की आज विराज थांबणार नाही. पण तिला हे सगळं नको होतं. मनातून ती हे सगळं अनुभव इच्छित होती. पण तिचं मन जिंकणं आणि मेंदू यांच्यात संघर्ष सुरू होता. कदाचित कारण असं होतं की तिला करणला त्याच्या चुकीची शिक्षा द्यायची होती. त्यानंतर ती विराजला आपल्या भावना खूप रोमॅन्टिक पद्धतीने सांगायच्या विचारात होती आणि त्याच्यासोबत एक खास रात्र घालवायची इच्छा होती. तिने हे सगळं आधीच ठरवलं होतं, पण विराज तिच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फेरत होता. त्यामुळे ती त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होती. पण विराजच्या वागण्यातून स्पष्ट दिसत होतं की तो आज तिला सोडणार नाही. काही वेळानंतर विराज तिच्या ओठांपासून दूर झाला आणि म्हणाला, प्लीज वाईफी, फील मी. आज मी स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. खूप त्रास होतोय. त्याच्या डोळ्यात हे ऐकून आलिया त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा वेडेपणा आणि तीव्र आकर्षण स्पष्ट दिसत होतं. ते पाहून ती लाजून नजर खाली करते. तिच्या या लाजण्यामुळे विराजच्या ओठांवर हलकी स्मितरेषा उमटते. तो तिच्या मानेला आणि कॉलर बोनवर हलकेच किस करू लागतो. आलिया स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती, पण तिचं मन वारंवार तिला सांगत होतं की ती विराजच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जावी. मात्र तिचा मेंदू तिला थांबवत होता. आता नाही, अजून योग्य वेळ नाही. तिच्या मनात विचारांची आणि भावनांची जणू लढाई सुरू होती. हळूहळू तीही विराजच्या प्रेमात गुंतत चालली होती. विराजचे हात तिच्या कमरेवरून हलकेच फिरत होते, ज्यामुळे आलिया शहारून जायची. तिच्या अंगातून जणू विजेचा प्रवाह जात होता. नकळत तिचा एक हात विराजच्या केसांमध्ये अडकतो तर दुसरा हात बेडशीट घट्ट पकडून ठेवतो. हळूहळू विराजचे हात वर सरकत होते तेव्हा आलिया आतून थोडी घाबरली. तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला, पण त्या क्षणी ती स्वतःला रोखू शकत नव्हती. विराज पुन्हा तिच्या ओठांवर झुकला आणि तिला उत्कटपणे किस करू लागला. त्याच्या स्पर्शाने आलिया पूर्णपणे भावनांमध्ये हरवून गेली होती. आता तिच्या मनाने मेंदूवर मात केली होती. तीही विराजच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेली होती. ती हळू आवाजात म्हणाली, यू मेक माय हार्ट स्माईल. दोघांच्याही मनात प्रेम होतं आणि भावना दोन्ही बाजूंनी तीव्र होत्या. फक्त आलिया स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती, कारण तिला हा क्षण अधिक खास बनवायचा होता. पण त्या क्षणी तीही सगळं विसरून गेली होती. अचानक आलियाच्या पोटात जोराचा त्रास झाला आणि ती घाबरली. ती पटकन शुद्धीवर आली, डोळे उघडले आणि एकदम विराजला स्वतःपासून दूर ढकललं. ती लगेच बेडवरून उठून वॉशरूमकडे धावली. विराज अचानक झालेल्या या घटनेमुळे बेडच्या दुसऱ्या बाजूला पडला. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. काही क्षणांपूर्वीच जी आलिया त्याच्या प्रेमात हरवली होती, ती अचानक अशी का वागली हे त्याला समजत नव्हतं. हळूहळू त्याच्या डोळ्यात राग दिसू लागला. त्याने मुठी आवळल्या. त्याच्या मनात शंका निर्माण झाली. ती अजूनही करणवर प्रेम करते का? ती त्याच्याकडे परत जायचा विचार करते का? आज तो ठरवून बसला होता की आलियाला पूर्णपणे आपलं करायचं. तिच्या आयुष्यात दुसऱ्या कोणालाही जागा उरू नये. पण कदाचित आलियाची तशी इच्छा नव्हती. त्याच्या मनात एकामागोमाग एक विचार येत होते आणि तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला ते जमत नव्हतं. त्याला खूप राग आला होता आणि तो लगेच बेडवरून उठून बसला. मग तो रागाने वॉशरूमच्या दरवाजाकडे पाहू लागला. तिकडे आलिया वॉशरूममध्ये जाऊन आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत होती. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता आणि तिच्या मानेवर व कॉलर बोनवर विराजच्या जावण्याच्या खुणा दिसत होत्या. आलिया त्या खुणांकडे पाहत विचार करत होती. विराज किती उत्साहित झाला होता आणि अचानक तिने त्याला थांबवलं. त्यामुळे तो किती रागावला असेल. पण तिने हे सगळं मुद्दाम केलं नव्हतं.
ती वॉशरूमच्या स्लॅबवर बसून विचार करत होती की आता बाहेर कसं जावं. तिला थोडी भीती वाटत होती. बाहेर गेल्यावर विराज तिच्यावर रागावेल का? पण परिस्थिती अशी होती की तिला विराजची मदत घ्यावीच लागणार होती. शेवटच्या क्षणीच आलियाला जाणवलं होतं की तिचे पिरियड्स सुरू झाले आहेत. ती बराच वेळ तिथे बसून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. आता तिला विराज समोर जाण्याची हिंमत गोळा करावी लागणार होती. घाईत ती वॉशरूममध्ये आली होती आणि सॅनिटरी पॅड आणायला विसरले होती. त्यामुळे नको असतानाही तिला विराजची मदत मागावी लागणार होती. काही वेळाने तिने धाडस करून वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि थोडं डोकं बाहेर काढून पाहिलं. बेडवर विराज अजूनही रागाने बसलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की तो अजूनही खूप चिडलेला आहे. तिने हळू आवाजात म्हटलं, हवी. आलियाचा आवाज ऐकताच विराजने रागाने तिच्याकडे पाहिलं. त्याचा राग स्पष्ट जाणवत होता. आलिया त्याला असं पाहून क्षणभर घाबरली आणि तिच्या तोंडून शब्दच बाहेर येईना. काही सेकंदांनी ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही माझी मदत कराल का? मला तुमची गरज आहे. विराजने स्वतःचा राग आवरत थोड्या कडक आवाजात विचारलं, हाऊ कॅन हेल्प यू? आणि त्यानंतर हे ऐकून आलियाला समजलं की तो अजूनही रागात आहे. तरीही ती धाडस करून म्हणाली, हो, तुम्हीच मदत करू शकता. प्लीज एखाद्या फिमेल सर्व्हंटला बोलवाल का? आणि त्यानंतर हे ऐकून विराजने भुवया उंचावत विचारलं, व्हॉट? आलिया म्हणाली, हो, मला आत्ता त्यांची खूप गरज आहे. विराज तिच्याकडे बघत म्हणाला, पण का? कशासाठी? हे ऐकून आलिया थोडी गोंधळली. तिला काय सांगावं हे कळेना. जरी त्यांच्या नात्यात जवळीक वाढली होती आणि विराज तिच्याशी मोकळेपणाने बोलत होता, तरीही ती अजून पूर्णपणे मोकळी होऊ शकत नव्हती. तिला अजूनही थोडी संकोच वाटत होती. पण तिने मनात ठरवलं, तो माझा नवरा आहे. मी त्याच्यापासून काही लपवणार नाही. तिने धाडस करून हळू आवाजात सांगितलं, माझ्यासोबत एक प्रॉब्लेम झाला आहे. विराज अजूनही न समजल्यासारखा तिच्याकडे पाहत म्हणाला, अशी कोणती प्रॉब्लेम आहे जी मी सोडवू शकत नाही? सांग ना वाईफी. हे ऐकून आलियाने नजर खाली केली. तिला खूप लाज वाटत होती आणि तिचा चेहरा पुन्हा लाल झाला. विराज तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होता. त्याला या गोष्टीची सवय नव्हती. त्याचा कधी कोणत्याही मुलीसोबत जवळचा संपर्क आला नव्हता. त्यामुळे त्याला याबद्दल फारशी माहिती नव्हती. काही वेळाने आलियाने हिम्मत करून म्हटलं, खरं तर मुलींना दर महिन्याला एक प्रॉब्लेम येतो. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते? आणि त्यावेळी हे ऐकून विराज क्षणभर थोडा चकित झाला, पण लगेच स्वतःला सावरत थोडा अस्वस्थ झाला आणि नजर इकडे तिकडे वळवू लागला. तो खूप हुशार असल्यामुळे त्याला लगेच समजलं. तो तिच्या चेहऱ्यावर हलकेच हात ठेवत म्हणाला, डोंट वरी वाईफी, मी आत्ताच कोणाला पाठवतो. असं म्हणून तो रूममधून बाहेर गेला. आलिया वॉशरूममध्येच थांबून वाट पाहत होती. साधारण 5 मिनिटात एक महिला सेविका आत आली आणि हळू आवाजात विचारलं, मॅडम, मी मदत करू का? आलियाने तिला सगळी परिस्थिती सांगितली. ती म्हणाली, मॅडम, मी लगेच येते, आणि बाहेर गेले. थोड्या वेळाने ती परत आली आणि तिच्या हातात एक पॅकेट होतं. तिने ते आलियाला दिलं. खरं तर विराजने
आधीच सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली होती, पण सॅनिटरी पॅड आणायचं राहून गेलं होतं, त्यामुळे ही अडचण निर्माण झाली होती. आलियाने लगेच पॅकेट घेतलं आणि वॉशरूमचा दरवाजा बंद केला. सुमारे 10 मिनिटांनी ती स्वतःला स्वच्छ करून बाहेर आली. विराज अजूनही बेडवर बसलेला होता. तिने बाहेर येताना विराजने तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा खूपच थकलेला दिसत होता आणि ती वेदनेत असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. तो लगेच तिच्याकडे गेला, तिचे हात धरले आणि तिला हळूच बेडवर बसवलं. तो काळजीने विचारू लागला, वायफी, तू ठीक आहेस ना? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, मी मदत करेन. हे ऐकून आलिया विराजकडे खूप लक्षपूर्वक पाहू लागली. तिला त्याच्या चेहऱ्यावर तिच्यासाठीची काळजी स्पष्ट दिसत होती. तिच्या मनात एक वेगळीच आनंदाची भावना उमटवत होती, कारण आजवर कुणीही तिची एवढी काळजी घेतली नव्हती. आई गेल्यानंतर वडिलांनीही तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं आणि सावत्र आई व बहीण तर तिच्याशी नेहमीच वाईट वागत असत. तिची मैत्रीण जिया सोडली तर तिची एवढी काळजी घेणारा जर कोणी होता तर तो म्हणजे विराज. विराजची काळजी काहीतरी वेगळीच होती. आलियाला मनोमन स्वतःचा अभिमान वाटत होता की तिने विराजशी लग्न करण्याचा निर्णय अगदी बरोबर घेतला. विराजसारखा जीवनसाथी मिळाल्यामुळे ती स्वतःला खूप नशीबवान समजू लागली. विराजने आलियाला हलकेच स्पर्श करताच ती भानावर आली. तेव्हा तो विचारतो, काय झालं वायफी, मला सांग, मी तुला कशी मदत करू शकतो? हे ऐकून आलियाने नजर खाली करत हळूच सांगितलं, नाही, मी ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं पोट दुखतंय, पण तेही हळूहळू ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका, हे नॉर्मल आहे. हे ऐकताच विराज तिच्या गालांवर प्रेमाने हात ठेवत म्हणाला, काहीच नॉर्मल नाही आहे वायफी. मला सांग, तुला जेव्हा दुखत होतं तेव्हा तू काय करतेस? आलिया अजूनही नजर खाली ठेवून म्हणाली, जेव्हा जास्त त्रास होतो तेव्हा मी गरम काहीतरी घेते, जसं की चहा. हे ऐकून विराज म्हणाला, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी आत्ताच येतो. आलियाला त्याला थांबवायचं होतं, पण विराजने तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवत तिला आराम करायला सांगितलं आणि तो लगेच तिथून निघून गेला. आलिया अजूनही खोलीत बसून विराजच्या चेहऱ्यावरील भावना आठवत होती. तिच्या डोळ्यासमोर त्याचा काळजीने भरलेला चेहरा फिरत होता. तिला वाटत होतं की थोड्या वेळापूर्वीच्या तिच्या वागण्यामुळे तो नाराज झाला असेल, पण उलट तो तिची इतकी काळजी घेत होता, यामुळे तिच्या मनात गोड आणि सुखद भावना निर्माण झाली. दरम्यान विराज खाली किचनमध्ये गेला. किचनमध्ये पोहोचल्यावर त्याने तिथे असलेल्या मेडकडे पाहिलं. त्याच्या विलामध्ये बऱ्याच मेड होत्या. काही जण आपल्या क्वार्टरमध्ये गेले होते, पण काही जण रात्रीही थांबत असत, जेणेकरून गरज पडल्यास मदत करता येईल. एक सर्वंट विराजला किचनमध्ये पाहून लगेच म्हणाला, सर, मी काही मदत करू का? विराज काही न बोलता एप्रम घालून गॅसजवळ उभा राहिला आणि एक एक करून साहित्य मागू लागला. सर्वंट आश्चर्यचकित झाला, कारण विराजने कधी स्वतः पाणीही घेतलं नव्हतं आणि आज तो स्वतः चहा बनवत होता. त्याला लगेच समजलं की हे सगळं मॅडमसाठीच आहे. त्याने मनातच ठरवलं की मॅडम विराजसाठी खूप खास आहेत. सुमारे 10 मिनिटांनी विराज चहाचा ट्रे घेऊन परत खोलीत आला. आलिया बेडवर पडून मोबाईल स्क्रोल करत होती. विराजला पाहताच ती उठू लागली, पण त्याने हाताने इशारा करून तिला शांतपणे बसायला सांगितलं. विराज तिच्या शेजारी बसला आणि ट्रे टेबलवर ठेवत कप तिच्याकडे देत म्हणाला,
घे वाईफी. आलियाने कप घेतला आणि प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागली. विराज हसत म्हणाला, मला नंतर बघ. आधी चहा पिऊन सांग कसा झाला आहे. मला माहिती आहे मी खूप हँडसम आहे. हे ऐकून आलिया थोडी आश्चर्यचकित झाली. ती काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली. मग हळूच विचारलं, हा चहा तुम्ही बनवला आहे का? विराज हसत म्हणाला, हो. वाईफी, का आवडला नाही का? आलिया लगेच म्हणाली, नाही नाही, खूपच छान आहे, खूप टेस्टी आहे. हे ऐकून विराजच्या चेहऱ्यावरचं हास्य अजून गडद झालं. आलिया हळूहळू चहा संपवते. विराज त्याच्याकडून कप घेऊन ट्रेवर ठेवतो. तो तिची खूप काळजी घेत होता आणि आलियाला त्यातून खूप आनंद मिळत होता. थोड्या वेळाने आलिया पुन्हा बेडवर झोपली. विराजही तिच्या शेजारी येऊन तिला आपल्या मिठीत घेतो आणि तिच्या केसांवरून हलकेच हात फिरवत म्हणतो, झोप आता, खूप रात्र झाली आहे. आलिया डोळे मिटते आणि विराजच्या मिठीत स्वतःला सुरक्षित आणि शांत अनुभवत हळूहळू झोपी जाते. आलियाला झोप येत नव्हती कारण तिच्या पोटात दुखत होतं. हे लक्षात येताच विराजने आपला एक हात तिच्या पोटाजवळ नेला आणि हलकेच तिच्या पोटावरून हात फिरवू लागला. त्यामुळे आलियाला खूप आराम वाटू लागला. थोड्याच वेळात ती विराजच्या मिठीत शांतपणे झोपी गेली. विराज मात्र अजूनही तिच्या पोटावरून हात फिरवत होता. तो छताकडे पाहत होता. एका हाताने तो तिचे केस कुरवाळत होता आणि दुसऱ्या हाताने तिच्या पोटावरून हात फिरवत होता. काही वेळाने तो आलियाकडे वळला, तिच्या केसांमध्ये चेहरा लपवला आणि तिच्या केसांमधून येणारा मंद सुगंध घेत हलकेच हसत म्हणाला, ओफ वाईफी, तुझा हा सुगंध एक दिवस मला वेड करणार आहे. हे म्हणत तो हसला आणि डोळे मिटले. थोड्याच वेळात विराजही झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आलियाची झोप उघडली तेव्हा तिने पाहिलं की विराज तिच्याजवळच झोपलेला आहे आणि अजूनही त्याचे हात तिच्या केसांवर आणि पोटावर होते. हे पाहून ती क्षणभर दचकल्यासारखी झाली. तिच्या मनात विचार आला, तो संपूर्ण रात्र जागाच होता का? आलिया थोडी हलताच विराजचीही झोप उघडली. तो लगेच डोळे उघडून तिच्याकडे पाहत म्हणाला, व्हॉट हॅपन्ड वाईफी? काही प्रॉब्लेम आहे का? कुठे दुखतंय का? गरज असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊ. तो तिची काळजी करत सतत बोलत होता. आलिया मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. मग तिने त्याच्या तोंडावर हलकेच हात ठेवत म्हणाली, मी अगदी ठीक आहे, मला काही झालेलं नाही, पण तुम्ही पूर्ण रात्र जागे होता हे पाहून मला वाईट वाटलं. हे ऐकून विराजने तिच्या हातावर हलकंसं पकडलं. आलिया लाजून हात मागे घेते. विराज हसत म्हणाला, तू ठीक आहेस ना? मग मीही ठीक आहे. हे म्हणत त्याने तिला हळूच बेडवर झोपवलं आणि उठत म्हणाला, मी फ्रेश होऊन येतो, तू आराम कर आणि आज बाहेर अजिबात जायचं नाही. हे ऐकून आलिया हलकंसं हसली. सुमारे अर्ध्या तासाने विराज बाथरूममधून बाहेर आला. त्याने कमरेला हलक्या रंगाचा टॉवेल गुंडाळलेला होता आणि दुसऱ्या टॉवेलने केस पुसत होता. आलियाची नजर त्याच्या सुडोल शरीरावर खिळून राहिली. त्याच्या केसांमधून पडणारे पाण्याचे थेंब त्याच्या ॲप्सवरून खाली येत होते, ज्यामुळे तो अजूनच आकर्षक दिसत होता. आलिया नकळत त्याच्याकडे आकर्षित होत होती. विराजलाही तिची नजर जाणवत होती आणि तो मनातल्या मनात खुश झाला. तो तिच्याजवळ आला आणि तिच्या गालावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, वाईफी, तुला हवं असेल तर तू मला स्पर्शही करू शकतेस, कारण मी पूर्णपणे तुझाच आहे. हे ऐकून आलिया लाजून खाली पाहू लागली. तिची अवस्था खूपच लाजिरवाणी झाली होती. विराज तिच्या लाल झालेल्या चेहऱ्याकडे हसत पाहत होता. तो तिच्या कानाजवळ जाऊन
हलक्या आवाजात म्हणाला, वायफी तू खूपच मोहक दिसतेस. मला कंट्रोल होत नाहीये. मला आत्ता तुझे गाल चावावेसे वाटत आहेत. असं म्हणत त्याने तिच्या गालावरती हलकंसं चावलं. आलियाच्या तोंडून आह असा आवाज निघाला. ती लगेच त्याला दूर करत उठली आणि बाथरूममध्ये पळून गेली. ती खूपच लाजली होती. विराज हसत स्वतःच्या केसांमध्ये हात फिरवत म्हणाला, उफ वायफी, तुझ्या या अदा आणि तुझा सुगंध मला वेडं करून टाकतील. थोड्या वेळाने दोघेही तयार होऊन खाली डायनिंग टेबलवर आले. विराजने मेडकडून आलियासाठी हलकं अन्न बनवून घेतलं होतं, जेणेकरून तिला काही त्रास होऊ नये. दोघांनी मिळून नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर विराज उठला. तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, ओके वायफी, मी निघतो. आणि हो, तू कुठेही बाहेर जाणार नाहीस. आज पूर्ण दिवस फक्त आराम कर. काही प्रॉब्लेम झाला तर मला लगेच कॉल कर. आलिया हसत मान हलवते. विराज पुन्हा एकदा तिच्या कपाळावर चुंबन घेतो आणि आपली बॅग घेतो आणि ऑफिससाठी निघून जातो. असेच 5 दिवस निघून जातात. या दरम्यान विराज आलियाची खूप काळजी घेत असतो. आता आलिया पूर्णपणे बरी झाली होती आणि तिचे पिरियड्सही संपले होते. त्यामुळे विराजही खूप खुश होता. दुसऱ्या बाजूला करणच्या अचानक आलेल्या महत्त्वाच्या मीटिंगमुळे त्याचा आणि मायराचा रिसेप्शन पार्टी पुढे ढकलण्यात आला होता. पण आज करण परत आल्यामुळे आजच त्यांची रिसेप्शन पार्टी होती. ही गोष्ट सर्व बिझनेसमनना माहीत होती. इकडे विराज ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन आलियासोबत डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होता. दोघांच्याही ओठांवर हलकीशी स्मित रेषा होती. काही वेळाने विराज पटकन उठतो. आलियाच्या गालावर हलकेच किस करतो आणि म्हणतो, वायफी, आज दुपारी मी काहीतरी पाठवणार आहे. ते घालून संध्याकाळपर्यंत तयार राहा. आज आपल्याला एका पार्टीला जायचं आहे. हे ऐकताच आलिया थोडी गोंधळून विराजकडे पाहू लागते. तेव्हा विराज हसत म्हणतो, डोंट वरी वायफी, काही गोष्टी वेळेवर कळल्या तरच जास्त चांगल्या वाटतात. असं म्हणत तो तिला डोळा मारतो. तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन देतो आणि तिथून निघून जातो. आलिया अजूनही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहते आणि मनात विचार करते की तो नेमकं काय सांगू इच्छित होता. दिवसभर विराज ऑफिसमध्ये काम करत असतो आणि आलिया घरी थोडा वेळ TV पाहते, मग थोडा आराम करते. तिला खूप बरं वाटत होतं, कारण विराजच्या सांगण्यावरून मेडही तिची व्यवस्थित काळजी घेत होती. असा तिचा जवळजवळ संपूर्ण दिवस निघून जातो. संध्याकाळ होण्याआधी तिच्या खोलीच्या दरवाजावर टकटक होते. आलिया दरवाजा उघडते तर एक मेड उभी असते. ती काही बोलण्याआधीच आलियाचा मोबाईल वाजतो. मोबाईलवर हबी नाव दिसताच आलिया हसते आणि कॉल उचलते. दुसऱ्या बाजूने विराजचा मोहक आवाज तिच्या कानात पडतो. कशी आहेस वायफी? आलिया हसतच म्हणते, मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? विराज उत्तर देतो, आय एम फाईन. वायफी, तू पटकन तयार हो, कारण आपल्याला 8 वाजता पार्टीला निघायचं आहे. मी एक मुलगी तुझ्याकडे पाठवली आहे. ती तुला तयार करेल आणि तुझ्यासाठी एक ड्रेसही तिच्याकडे दिला आहे. हे ऐकून आलिया आश्चर्यचकित होते आणि म्हणते, मी तर काही दिवसांपूर्वीच तुमच्यासोबत खूप ड्रेस घेतले आहेत. त्यातलाच एखादा घालते ना. तुम्ही का त्रास घेत आहात? त्यावर विराज म्हणतो, नो वायफी, ते सगळे नॉर्मल ड्रेस आहेत. पण मला हवं आहे की आज तू सगळ्यांपेक्षा वेगळी दिसावीस, कारण आज मी तुला माझी पत्नी म्हणून सगळ्यांसमोर ओळख करून देणार आहे. हे ऐकून आलिया थक्क होते आणि म्हणते, पण तिचं वाक्य मध्येच तोडत विराज म्हणतो, नो डिस्कशन, नो क्वेश्चन. तू लवकर तयार हो, मी वेळेवर येईन. ओके, बाय वायफी.
असं म्हणत तो कॉल कट करतो. आलिया अजूनही मोबाईलकडे पाहतच राहते. तिच्या मनात विचार सुरू होत असतात. आज विराज नेमकं काय करणार आहे, काय होणार आहे. ती बराच वेळ विचार करत राहते. तेवढ्या तिचं लक्ष दरवाजाजवळ उभ्या मेडकडे जातं. ती तिच्याकडे जाऊन बोलायला सांगते. मेड नम्रपणे म्हणते, मॅडम, सरांनी तुम्हाला तयार करण्यासाठी एक मुलगी पाठवली आहे. आलिया मान हलवते आणि म्हणते, तिला माझ्या रूममध्ये पाठवा. थोड्या वेळानं एक मुलगी आत येते. ती खूपच नीटनेटकी आणि सभ्य दिसत असते. ती आलियाला नम्रपणे नमस्कार करून म्हणते, मॅडम, बॉसने मला तुम्हाला तयार करण्यासाठी पाठवलं आहे आणि हा ड्रेसही तुम्हाला देण्यासाठी दिला आहे. आलिया शांतपणे मान हलवते, ड्रेस घेते आणि शॉवर रूममध्ये जाते. काही वेळाने ती बाहेर येते. तिने ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊन घातला होता. गळ्याजवळ खालीपर्यंत डायमंडची नक्षी होती आणि गाऊन खाली फ्रिल्ससह होता, ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. थोड्या वेळाने आलिया आरशासमोर येते. ती मुलगी मात्र तिच्याकडे एकटक पाहतच राहते. आलियाच्या गोऱ्या दुधासारख्या त्वचेवर तो काळा गाऊन खूपच आकर्षक दिसत होता. ती मुलगी काही क्षण आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहते आणि मनात म्हणते, कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं. मग ती स्वतःला सावरते. आलियाला आरशासमोर बसवते आणि तिला तयार करू लागते. सुमारे 1 तासानंतर आलिया पूर्णपणे तयार होते. ती आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत राहते. एका क्षणासाठी ती स्वतःच थोडी चकित होते, कारण त्या क्षणी ती खूपच सुंदर दिसत होती. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तेवढ्यात ती मुलगी आलियाकडे पाहून हसत म्हणाली, मॅडम, यू आर लुकिंग सो स्टनिंग. हे ऐकून आलियाच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटते. ती त्या मुलीला थँक्यू म्हणते. ती मुलगी नम्रपणे मान हलवते आणि तिथून निघून जाते. ती मुलगी गेल्यानंतर लगेचच खोलीचा दरवाजा पुन्हा उघडतो. आरशासमोर उभी असलेली आलिया दरवाजाचा आवाज ऐकून मागे वळते, तर तिथे विराज उभा असतो. काळ्या रंगाचा टॅक्सिडो परिधान केलेला, केस नीट जेलने सेट केलेले, हातात ब्रँडेड घड्याळ घातलेला तो खूपच देखणा आणि आकर्षक दिसत होता. विराज खिशात हात घालून स्टाईलमध्ये उभा राहून आलियाकडे एकटक पाहत होता. आलियाची नजरही विराजच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. ती जणू त्याच्या चेहऱ्यातच हरवून गेली होती. त्याच्या काळ्या खोल डोळ्यांनी तिला आपल्याकडे खेचून घेतलं होतं. विराजची नजरही फक्त आलियावरच खिळलेली होती. काळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेली ती अतिशय सुंदर दिसत होती. तिचे केस नीट बांधलेले होते आणि 2 बटा पुढे झुलत होत्या, जणू तिच्या गालांना अलगद स्पर्श करत होत्या. कानात छोटे डायमंडचे इयररिंग, गळ्यात डायमंडचा नेकलेस आणि हातात डायमंडचे ब्रेसलेट घातलेली आलिया त्या क्षणी एखाद्या परीकथेतील परीसारखी भासत होती. विराज हळूहळू चालत तिच्या जवळ येतो आणि तिच्याकडे पाहतो. हलका मेकअप असूनही ती खूपच उठून दिसत होती. विराज तिच्या चेहऱ्याजवळ थोडा झुकत हसत म्हणतो, वायफी, मला विश्वासच बसत नाही की तू इतकी सुंदर दिसते आहेस. मला वाटतं आज पार्टीला जाण्याचा प्लॅन कॅन्सल करावा. काय म्हणतेस? आपण इथेच आपली पार्टी साजरी करूया. हे ऐकून आलिया हसत विराजच्या छातीवर हलकासा मुठीने मारत म्हणते, तुम्ही ना खूपच बेशरम आहात. दिवसेंदिवस तुम्ही बिघडत चाललात. माझ्यापासून थोडं दूर राहा आणि कुठलाही प्रोग्राम कॅन्सल होणार नाही, समजलात का? असं म्हणत ती पुढे चालू लागते. तेवढ्यात विराज मागून तिचा हात पकडतो आणि झटक्यात तिला स्वतःकडे ओढतो. तिच्या केसांच्या बोटा तिच्या चेहऱ्यावर येतात. विराज हळूच आपल्या बोटांनी त्या बोटा बाजूला सारत तिच्या कानामागे लावतो आणि हसत म्हणतो,
आता तर अजूनच सुंदर दिसतेच वायफी. हे ऐकून आलिया हसत त्याच्या गळ्यात जाऊन विलपते. थोड्याच वेळात दोघेही विलामधून बाहेर येतात आणि गाडीत बसतात. ते बसताच ड्रायव्हर गाडी सुरू करतो. त्यांच्या गाडीच्या पुढे मागे अनेक गाड्या होत्या, ज्यामध्ये बॉडीगार्ड्स होते. मध्ये असलेल्या रोल्स रॉयस कारमध्ये विराज आणि आलिया बसलेले होते. संपूर्ण प्रवासात विराज आलियाला छेडत राहतो. कधी तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो, तर कधी तिच्या केसांच्या बोटांशी खेळतो, तर कधी तिच्या उघड्या खांद्यावर हलकेच चुंबन घेतो. आलिया त्याचे हात दूर सारत हसत राहते. तिला राग येत नाही, कारण आता तिलाही त्याच्या या खोडकरपणात आनंद वाटू लागला होता. सुमारे अर्ध्या तासानंतर त्यांची गाडी एका मोठ्या बँकवेट हॉलसमोर थांबते. मागच्या गाडीतून एक बॉडीगार्ड उतरतो आणि विराजच्या गाडीचा दरवाजा उघडतो. तो आलियाच्या बाजूचा दरवाजा उघडणार इतक्यात विराज त्याला हाताने थांबवतो आणि स्वतः जाऊन आलियाचा दरवाजा उघडतो. तो प्रेमाने हात तिच्या समोर पुढे करतो. आलिया हसत त्याच्या हातात आपला हात ठेवते. दोघेही हातात हात घालून बँकवेट हॉलमध्ये प्रवेश करतात. जसेच ते आत येतात तशी सर्वांची नजर त्यांच्याकडे वळते आणि उपस्थित लोक आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहतात. तो बँकवेट हॉल खूप सुंदर सजवलेला होता. तिथे मायरा आणि करण यांच्या रिसेप्शन पार्टीसाठी सगळी व्यवस्था करण्यात आली होती. हॉल ना खूप मोठा होता ना खूप छोटा, पण तरीही खूप आकर्षक दिसत होता. करण आणि मायरा यावेळी त्यांच्या रूममध्ये तयार होत होत्या. मायरा आज स्वतःला सर्वात सुंदर दाखवू इच्छित होती. लोकांना आपल्या मोहिनीने भुरळ घालायची तिची इच्छा होती. त्यामुळे ती स्वतःला खूप नीट तयार करून घेत होती. पार्लरमधील मुलगी तिला खूप छान तयार करत होती. मायराने क्रीम रंगाचा स्लीवलेस गाऊन घातला होता. तिने केस मोकळे सोडले होते. चेहऱ्यावर भरपूर मेकअप केला होता आणि हातात डायमंड ब्रेसलेट घातले होते. खूप मेकअप केल्यानंतर ती आणखी सुंदर दिसू लागली. ती आधीपासूनच सुंदर होती, पण तिला मेकअप जरा जास्तच करायची सवय होती. मायरा आरशात स्वतःकडे पाहत स्वतःशीच म्हणाली, नॉट बॅड. तुला इतकं सुंदर दिसायचा काही अधिकार नाही. असं म्हणत ती जोरात हसू लागली. स्वतःच्या सौंदर्याचा तिला खूप अभिमान वाटत होता. पुन्हा एकदा आरशात पाहत ती म्हणाली, आज पार्टीत आलेल्या सगळ्यांच्या नजरा फक्त माझ्यावरच असतील. मी असा जादू करेन की सगळे बिझनेसमन माझ्यावर फिदा होतील आणि करण तर आधीपासूनच माझ्यावर फिदा आहे. असं म्हणत तिने हलकेच आपल्या पोटावर हात फिरवला आणि तिच्या ओठांवर एक कुटील स्मित उमटलं. ती तशीच आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत राहिली आणि मग स्टाईलमध्ये रूमच्या बाहेर आली. रूमच्या बाहेर येताच तिला करण दिसला. करण तिला वासनेने भरलेल्या नजरेने पाहत होता. तो तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत होता. मायरा त्याची नजर पाहून मनात खूप खुश झाली. तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. ती जणू आकाशात उडत असल्यासारखी वागत होती. करण हळूच तिच्या जवळ आला. तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत म्हणाला, नॉट बॅड बेबी. यू आर लुकिंग सो ऑसम अँड सो हॉट. आज कोणावर वीज पडणार आहे? मायरा हसत म्हणाली, सध्या कुणावर नाही. आता तूच जखमी होणार आहेस. असं म्हणत ती हसली आणि करणने लगेच तिच्या ओठांवर हलकेच चुंबन घेतले. थोड्या वेळाने दोघेही रूममधून बाहेर पडले आणि बँकवेट हॉलकडे निघाले. काही वेळा ते तिथे पोचले. तिथे आधीच अनेक मोठे बिझनेसमन उपस्थित होते. मायरा आणि करणला पाहता सगळ्यांची नजर त्यांच्याकडे वळली आणि त्यांचं स्वागत करण्यात आलं.
दोघेही खूप आकर्षक दिसत होते. सगळ्यांचे लक्ष त्यांच्यावरच होतं. अखेर आज त्यांची रिसेप्शन पार्टी होती. करणचे वडील पुढे आले आणि दोघांना हॉलच्या मध्यभागी घेऊन गेले. मायराची आई आणि वडीलही तिच्याजवळ उभे होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर विजय मिळवल्यासारखं समाधान दिसत होतं. मायरा तर अभिमानाने फुलून गेली होती. ती करणच्या हाताला घट्ट धरून उभी होती आणि सगळ्यांकडे गर्वाने पाहत होती. तिथे उपस्थित असलेल्या अनेक मुलांच्या नजरा मायरावर खिळल्या होत्या. ते तिला वासनेने पाहत होते, तर काही मुली करणकडे पाहत होत्या. जणू त्याला मिळवायची इच्छा त्यांच्या डोळ्यात दिसत होती. इतक्यात हॉलमध्ये जल्लोष सुरू असतानाच बाहेर एकामागून एक अनेक गाड्या येऊन थांबल्या. त्या सगळ्या गाड्यांमध्ये एक रोल्स रॉयस कार सगळ्यांपेक्षा वेगळी दिसत होती. त्या कारचा दरवाजा एका गार्डने उघडला. त्यातून विराज अत्यंत रुबाबात बाहेर उतरला. त्याने आपल्या सूटचे बटन नीट करत स्टाईलमध्ये दुसऱ्या बाजूला गेला. गार्ड आलियाचा दरवाजा उघडणार इतक्यात विराजने त्याला नजरेने थांबवलं आणि स्वतःच दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच त्याने प्रेमाने आलियाकडे हात पुढे केला. आलियानेही हलकं हसत आपला हात त्याच्या हातात ठेवला. दोघेही हसत हसत बँक्वेट हॉलमध्ये प्रवेश करू लागले. ते आत येताच अनेक फोटोग्राफर्स त्यांचे फोटो काढण्यासाठी पुढे आले, पण त्याआधीच विराजच्या माणसांनी त्यांना मागे हटवलं. विराज मोठ्या रुबाबात आलियाच्या कमरेवर हात ठेवून तिचा एक हात हातात धरून बँक्वेट हॉलकडे चालत होता. आलियाच्या ओठांवरही एक गोड स्मित होतं. ती मनातच विचार करत होती, आज पार्टीमध्ये सगळ्यांना भेटल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल. कारण आत्तापर्यंत तिला हे नक्की समजलं होतं की विराजने हे पाऊल काहीतरी मोठा विचार करूनच उचललं आहे. हॉलमध्ये सगळ्यांचं लक्ष मायराकडेच होतं. तेवढ्यात अचानक एंट्रन्सकडून गोंधळाचा आवाज ऐकू लागला. मायरा आणि रोहन दोघांनाही थोडं विचित्र वाटलं. त्यांनी एंट्रन्सकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. आत्तापर्यंत मायरा आणि करण स्वतःच्याच गर्वात होते आणि स्वतःलाच पार्टीचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन समजत होते. अखेर त्यांचीच रिसेप्शन पार्टी होती. पण अचानक समोरचं दृश्य पाहून दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव उडाले. मायरा तर अक्षरशः हादरली. तिच्या डोळ्यात राग आणि द्वेष स्पष्ट दिसत होता. करणही अवाक होऊन समोर पाहत उभा होता. कारण एंट्रन्समधून दुसरं कोणी नाही तर विराज आणि आलिया एकमेकांचे हात धरून आत येत होते. दोघंही अतिशय आकर्षक दिसत होते आणि सगळ्यांची नजर त्यांच्यावर खिळली होती. विराज आशियातील एक मोठा उद्योगपती देखणा डॅशिंग. त्याला पाहून कोणतीही मुलगी त्याच्याकडे आकर्षित व्हावी. आणि आलिया, तीही काही कमी नव्हती. अनेक मुलांची क्रश मानली जाणारी, सुंदर आणि आत्मविश्वासू. विराजकडे पाहून मुली त्याच्यावर फिदा होत होत्या, तर मुलं आलियाकडे एकटक पाहत होती. आलिया अतिशय सुंदर दिसत होती. तिने मायरासारखा जास्त मेकअप केला नव्हता, पण तिला त्याची गरजही नव्हती. तिचं नैसर्गिक सौंदर्य आणि तिची व्यक्तिमत्व सगळ्यांना आकर्षित करत होतं. दोघंही सगळ्यांच्या नजरा दुर्लक्षित करत पुढे चालत होते. तेवढ्यात करणचे वडील विराजकडे येत म्हणाले, वेलकम मिस्टर खन्ना. इतक्या कमी वेळातही तुम्ही माझ्या मुलाच्या रिसेप्शनला आलात, याचा मला खूप आनंद आहे. त्यांची नजर आलियावर पडताच ते थोडे गोंधळले. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की विराज आलियासोबत येईल. ते थोड्या संकोचाने म्हणाले, मिस्टर खन्ना, ही आलिया. तेवढ्यात विराज थंड आवाजात म्हणाला, शी इज माय वाईफ, सो गिव्ह रिस्पेक्ट. हे ऐकून करणचे वडील आणखीनच चकित झाले. ओ हो, नक्कीच. वेलकम मिसेस खन्ना, तुम्ही आलात.
याचा आनंद आहे. त्यांचं वागणं पाहून आलिया क्षणभर आश्चर्यचकित झाली, पण काहीही प्रतिक्रिया न देता ती विराजसोबत पुढे गेली. विराजनेही त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केलं. हॉलमध्ये मायरा आणि करण दोघंही रागाने त्यांच्याकडे पाहत होते. मायराच्या मनात प्रचंड जळफळाट होती. ती स्वतः विराजला मिळवू इच्छित होती आणि आलियाला त्याच्या इतक्या जवळ पाहून तिचा राग अनावर झाला होता. मायराची आई तिच्या जवळ उभी होती. ती हळू आवाजात म्हणाली, हे काय झाले मायरा? ही मुलगी मिस्टर खन्नासोबत काय करते? मायरा रागाने मुठी आवळत म्हणाली, मला ही समजत नाही. ही मुलगी त्याच्या लायकीचीच नाही. ती त्याच्या इतकी जवळ कशी आली? मला तर तिला पाहून खूप जळफळाट होते. ती कोणत्या हक्काने त्याच्यासोबत चालते? सायरालाही खूप राग येत होता. तिच्या मनात आलियाला विराजपासून दूर करण्याची इच्छा होती, पण ती काहीच करू शकत नव्हती. करणच्या मनात मात्र वेगळंच चाललं होतं. त्याला त्या दिवशी दिसलेलं दृश्य आठवलं. रोल्स रॉयस कारमध्ये आलिया कोणासोबत बसली होती आणि आता त्याला समजलं की तो विराजच होता. मग आता आलियाला मी कधीच मिळवू शकणार नाही, हा विचार त्याच्या मनात येऊ लागला. कारण विराजबद्दल सगळ्यांना माहिती होतं. तो जितका मोठा उद्योगपती होता, तितकाच आपल्या गोष्टींबद्दल पॉझिटिव्ह, धोकादायक आणि निर्दयी होता. बिझनेस जगात त्याचं मोठं नाव होतंच, पण अंडरवर्ल्डमध्येही तो माफिया किंग म्हणून ओळखला जात होता. करणला हे सगळं चांगलं ठाऊक होतं आणि म्हणूनच तो फक्त दुरूनच आलियाकडे पाहू शकत होता. तिच्याजवळ जाण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. तेवढ्यात मायरा आणि करण पाहतात की विराज आणि आलिया चालत त्यांच्या दिशेने येत आहेत. मायराच्या आनंदाला तर जणू काही सीमा उरली नव्हती. विराजला पाहून ती अक्षरशः वेडीच होत होती. तिचं मन होतं की ते लगेच जाऊन विराजला मिठीत घ्यावं. ती त्याच्याकडे तहानलेल्या नजरेने पाहत होती. त्याची पर्सनॅलिटी आणि त्याचे बायसेप्स तिला प्रचंड आकर्षित करत होते. तिच्या मनात त्याच्याबद्दल अतिशय तीव्र आकर्षण निर्माण झालं होतं. दुसरीकडे विराज कोणत्याही भावनांशिवाय आलियासोबत पुढे जात होता. त्याने आपल्या तिरक्या नजरेतून मायराच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले होते. त्यामुळे त्याच्या हाताची पकड आलियाच्या कमरेवर आणखी घट्ट झाली. आलिया मात्र करण आणि मायराकडे पाहत होती. अचानक तिला वेदना जाणवली आणि तिने आपली नजर विराजकडे वळवली. विराज तिच्याकडे काहीसा विचित्र नजरेने पाहत होता. आलियाला समजत नव्हतं की अचानक विराजला काय झालं आहे. त्याच्या चेहऱ्यावरील भाव हळूहळू बदलत होते. आलियाने हलक्या हाताने त्याच्या हातावर आपला हात ठेवला. विराजचा राग हळूहळू शांत होऊ लागला. दोघेही करण आणि मायराजवळ पोहोचले, पण तेवढ्यात काहीतरी घडलं ज्यामुळे विराजचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. जसेच विराज आणि आलिया करण आणि मायराजवळ गेले, करणची नजर आलियावर खिळून राहिली. आज तो तिच्या सौंदर्याकडे पूर्णपणे आकर्षित झाला होता. तो इतका हरवला की त्याला हेही विसरलं की आलिया आता विराजसोबत आहे. तो पुढे गेला आणि अचानक तिला मिठी मारली. हे पाहताच विराजच्या डोळ्यात रागाने लालसरपणा आला. त्याच्या हातांच्या नसा ताणल्या गेल्या. तो स्वतःला आवरत उभा होता. करण आलियाला मिठी मारत म्हणाला, थँक्यू सो मच फॉर कमिंग. मी खूप आनंदी आहे की तू आलीस. मला माहिती आहे की मी तुला खूप दुखावलं आहे, तुला फसवलं आहे. त्यासाठी मला माफ कर आलिया, प्लीज मला माफ कर. आलिया या सगळ्यामुळे थक्क झाली होती. ती जणू जागेवरच थिजून उभी राहिली. तेवढ्यात विराजचा संयम सुटला. त्याने झटक्यात आलियाचा हात पकडला.
तिला आपल्याजवळ ओढलं आणि आपल्या छातीशी लावत कठोर आवाजात म्हणाला, बिहेव युअर सेल्फ मिस्टर करण. कदाचित तुम्ही विसरत आहात की तुम्ही कोणाला मिठी मारत आहात. शी इज माय वाईफ, सो स्टे अवे फ्रॉम हर. विराजचा कठोर आवाज ऐकून करण क्षणभर घाबरला. मायरा हे सगळं पाहत होती. विराजचा आलियासाठी असलेला अधिकार पाहून ती संतापाने लाल झाली. ती रागाने मुठी घट्ट आवळल्या तिने. तिचे नख हातात रुतले आणि रक्तही बाहेर येऊ लागलं, पण तिला त्या वेदनेची जाणीवही होत नव्हती. मायरा लगेच करणच्या बाजूने बोलली, मिस्टर खन्ना, कदाचित तुम्हाला करणचं वागणं आवडत नसेल, पण फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझ्या दीदीची आणि करणची आधी एंगेजमेंट झाली होती आणि दीदी अजूनही त्याच्यावर प्रेम. ती एवढंच बोलली होती. तेवढ्यात आलियाची तीव्र नजर तिच्यावर पडली आणि मायरा लगेच गप्प बसली. आलिया ठाम आवाजात म्हणाली, माइंड युअर टंग मायरा. विराज माझा नवरा आहे आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करते. माझी आणि करणची एंगेजमेंट ही फक्त कुटुंबाचा निर्णय होता. आमच्यात कोणताही रोमॅन्टिक संबंध नव्हता आणि भावनासुद्धा नव्हत्या. पुढच्या वेळी बोलण्याआधी नीट विचार कर. आलियाच्या रागीट नजरेमुळे मायरा क्षणभर घाबरली, पण तिने ते दाखवू दिलं नाही. ती खोटं हसत म्हणाली, ओ सॉरी दीदी, मी तर फक्त माहिती देत होते. उद्या कोणी दुसरं सांगितलं असतं तर मिस्टर खन्नांना वाईट वाटलं असतं. तेवढ्यात विराज मध्येच बोलला, माझ्या बायकोला माझ्यापेक्षा जास्त कोणी ओळखत नाही, त्यामुळे तुमच्या या निरर्थक गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवा मिसेस करण. हे बोलून विराजने आलियाच्या कमरेत हात घातला आणि तिला घेऊन तिथून निघून गेला. मायरा मात्र संतापाने त्यांच्याकडे पाहत राहिली. तिची नजर विराजच्या हातावरच खिळलेली होती, जो आलियाच्या कमरेवर होता. तिला हे अजिबात सहन होत नव्हतं की आलियाला तिच्यापेक्षा चांगला नवरा मिळाला आहे. विराजच शी इज माय वाईफ हे वाक्य तिच्या कानात घुमत होतं. ती मनातच म्हणत होती, हे कसं शक्य आहे. तेवढ्यात मायराची आई तिच्या जवळ आली आणि तिला म्हणाली, काय झालं बाळा, काय विचार करतेस. काळजी करू नकोस, तू जे विचार करतेस तेच माझ्या मनातही आहे. मायरा संतापाने म्हणाली, मला आलियाचा आनंद सहन होत नाही. मी तिला आनंदी पाहू शकत नाही. तिला माझ्यापेक्षा चांगलं आयुष्य कसं मिळू शकतं. मला विराज हवा होता, पण आलियाने तो माझ्याकडून हिरावून घेतला. तिची आई शांतपणे म्हणाली, शांत हो बाळा, चेहऱ्यावर असे भाव दाखवू नकोस. इथे पार्टी आहे, सगळे लोक आहेत आणि विशेषतः करण. असं होऊ नये की विराजच्या मागे लागून तू करणलाही गमावशील. जर तुला खरंच विराज हवा असेल तर त्याची काळजी करू नकोस. जसं मी आलियाच्या आईला दूर करून तुझ्या वडिलांना मिळवलं, तसंच तूही विराजला मिळवू शकतेस. पण आता तुझं लक्ष फक्त रिसेप्शनवर ठेव.